माझं आणि स्वामींचं एक वेगळंच नातं आहे. त्यांच्यापाशी हक्काचं एक खातं आहे. रोज किमान एकदा भेट तिथे देते. आयुष्याचा जमा खर्च मांडून तिथे येते. वाहत्या जीवनात खाचखळगे येतात. स्वामींपुढे होऊन हात मला देतात. आनंदाचे क्षणही कधी मधी येतात. ते देखील स्वामींच्या चरणी अर्पण होतात. कधीतरी मात्र परीक्षेचा एक क्षण असतो. सहनशक्तीचा अंत झालेला असतो. कितीही काहीही करा, मार्गच खुंटला असतो. स्वामींशिवाय अन्य तरणोपायच नसतो. अशा वेळी स्वामी पाठीशी उभे असतात. कोंडलेल्या अवस्थेतून अलगद मोकळं करतात. आनंदांच्या लाटांवर सोबत तरंगत असतात. दुःखाच्या कंटकशय्येवर मायेची शाल पांघरतात. सुखाची जमा होते, दुःख मात्र वजा होते. खात्यामध्ये केवळ आनंदच शिल्लक राहते. म्हणून म्हणते, जमलं नाही नित्यपूजा पाठ करणं आणि स्वामींसमोर रोज लोटांगण घालणं. मनापासून साथ घालता प्रचिती नक्कीच येते. प्रेमाने शरण जाता स्वामींची साथ मिळते. स्वामींची साथ मिळते. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपला स्वामीमय गुरुवार आणि गुरुवारची पूजा करण्या अगोदर बघा ही गोष्ट जी तुम्हाला दिसते तर हे एका ताईने पाठवली. आदिती लिमये म्हणून तिचं नाव आहे. तर तिने दहिवडकर सराफ यांच्याकडे पाठवलं होतं आणि काल घेऊन आलो होतो. त्यामध्ये बघा ही एक चिठ्ठी आहे. जे मला सगळ्यात आवडतं ना ती ही गोष्ट आहे ती म्हणजे चिठ्ठी. कारण तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग्स, तुम्हाला जे काही माझ्याबद्दल वाटतं, तुमचं प्रेम, ते सगळं ना मला या चिठ्ठीतून कळतं. तर ही चिठ्ठी मी तुम्हाला नंतर वाचून दाखवेन. तर त्यामध्ये कुंकू होतं आणि अष्टगंध होतं जे खास चेन्नईवरून तिने मला पाठवलंय. आणि ही एक भेट वस्तू आहे जी स्वामींसाठी पाठवली. आदिती ताई बघ, स्वामींपर्यंत पोहोचवली मी तुझी गोष्ट आणि सुरुवातच मी ती स्वामींकडे ठेवूनच केलेली आहे. तुम्ही ज्या ज्या वस्तू देताय ना तर त्या स्वामींसाठीच असतील आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. ही जी थाळी आहे खूपच सुंदर आहे. तर याचा छान आजच मी ह्याचं उद्घाटन सुद्धा करणार आहे. तर स्वामींना आता मी आज गुरुवार आहे. गुरुवार तर तुम्हाला माहिती आहे स्वामींचा अभिषेक असतो, स्नान असतं. तर स्वामींना जे आज स्नान घालणार आहे ना तर ते ह्याच थाळीमध्ये घालणार आहे. थाळी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि तुम्हाला माहिती आहे पितळ इतकं म्हणजे प्रॉस्परस असतं ना की पितळेची भांडी म्हणा. बघा आपले धनत्रयोदशी किंवा असं काही खास सण असतील तर तेव्हा आपण अक्षय तृतीया म्हणा तर तेव्हा तुम्ही एखादी सोन्याची वस्तू जरी नाही घेतलीत ना तरी पितळेची, तांब्याची एखादी जरी वस्तू घेतलीत तरी ती खूप खूप लाभदायक असते. स्वामींचं स्नान झालं त्यानंतर आता तयारी करणार आहे. स्वामींना हिना तर खूप आवडतं. आता मी ह्या गोष्टी सगळ्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. पण नव्याने आपले आता सध्या बरेच सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना नवीन नवीन म्हणजे परत पुन्हा पुन्हा ती माहिती थोडीशी द्यावीशी वाटते मला की स्वामींना काय काय आवडतं. स्वामींना हिना तर खूप आवडतं. तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं हिना तर नक्की घ्या. हे जे अत्तर मी घेतलं होतं ना एका ताईंकडून घेतलं होतं आणि एकदाच थोडंसं महाग पडलं होतं पण ती कुपी अजूनही भरपूर त्याच्यामध्ये आहे अत्तर. तर आणि त्याचा सुगंध इतका सुंदर येतो ना, खूप छान सुवास येतो त्याचा. तर स्वामींना बघा आता माळ घातली आहे, त्यानंतर स्वामींचे वस्त्र घातलेत आणि स्वामींना आता छान मुकुट परिधान केलाय. तर अशी स्वामींची माझी रोजची तयारी असते. त्यानंतर असतात ते म्हणजे की फुलांनी छान आपली रोजची सजावट असते. तर बऱ्याच ताईंना असं वाटतं की तू रोज एवढं फुलांसाठी रोज एवढा खर्च करते, आम्हाला त्या गोष्टी परवडत नाही. तर बघा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचं मन पहिली गोष्ट, तर तुमचं मन तुम्हाला काय सांगतं ती गोष्ट तुम्ही ऐका. प्रत्येक गोष्ट आपल्या परिस्थितीनुसार. देव आपल्याला कधीच काहीच आपल्याकडून मागत नसतो. साधी फूल ना फुलाची पाकळी जरी तुम्ही देवाला समर्पित केलीत आणि पूर्ण मनापासून अतिशय प्रेमाने केलीत तर ती सुद्धा देवापर्यंत पोचते. पण जर देव तुम्हाला देतोय तर तुम्ही किती करताय किंवा तुम्ही तुमचं समर्पण किती आहे त्या गोष्टीसाठी. तर हे पण आपल्याला
आपण म्हणतो ना की आपण मुलांना बघा, आपल्या मुलांसाठी आपण करत असतो, तेव्हा आपण असा विचार करतो का की नको मुलांना साधच काहीतरी घेऊ, असा विचार नाही करत. आपण विचार करतो की जेवढं मला माझ्या मुलांसाठी काही चांगलं करता येईल, चांगल्या क्वालिटीचं घेता येईल, उत्तम दर्जाचं घेता येईल, जेवढं चांगलं देता येईल तेवढं मी चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. तर तसंच असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती प्रेम करता, एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करता आणि जेव्हा तुम्ही भगवंतावरती प्रेम करता ना, तर तेव्हा ह्या गोष्टींची आपल्या मनामध्ये हेच तमाच येत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आणि मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही खरंच करा, अगदी मनापासून करा. तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही. हा माझा अनुभव आहे की जेवढं मी करण्याचा प्रयत्न करते ना, ते तेवढंच भरभरून सगळ्या गोष्टी देतात. फक्त तुमचं मन स्वच्छ असणं, साफ असणं, नितळ असणं खूप खूप गरजेचं आहे. हे सगळं करताना मनात ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या येत असतील की इतका खर्च होतोय, असं होतंय, तसं होतंय, तर मग त्या गोष्टींचा काहीच अर्थ नसतो. जे पण तुम्ही करता ना, देवासाठी जेही करता ते अगदी मनापासून करा, प्रेमाने करा. मग ती गोष्ट नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर बघा, आज छान अशी मी इथे देवघरासमोर छान रांगोळी सुद्धा काढली आहे. नमस्कार. तर आजची आपली गुरुवारची अशी छान पूजा झालेली आहे आणि गुरुवार म्हटला ना की एक वेगळाच उत्साह येतो आणि छान वाटतं. म्हणजे पूर्ण दिवसच असा, सुरुवातच अशी दिवसाची खूप छान होते. आणि बघा, पूजा तुम्हाला आवडलीच असेल. तर आज ज्यांनी ज्यांनी मला खरंच काय काय पाठवलं होतं मी तुम्हाला दाखवलं. मागच्या वेळी पण 1-2 ताईंनी काही ना काही गिफ्ट पाठवले होते. तेव्हा पण मी म्हटलं होतं की प्लीज तुम्ही गिफ्ट पाठवू नका, तुम्ही फक्त मला चिठ्ठी द्या किंवा छान तुमचा व्हिडिओ येऊ द्या. ते पण बघून मला खूप भारी वाटतं. खूप म्हणजे तुम्हाला खरं तर काय वाटतं हे जाणण्यासाठी मला जास्त उत्सुकता असते. पण परत ताईंनी तेच केलं. जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की त्या ताईंनी गिफ्ट पाठवलेलं, तर दहिवडकर दादांकडेच त्याने आणून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये एक लेटर होतं जे त्यांनी दिलं होतं ना. तर ही बघा, ही प्लेट होती अशी पितळेची, खूप छान आहे. त्याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. छान फुलं याच्यामध्ये सजवून ठेवू शकतो पाण्यामध्ये, किंवा नैवेद्य थाळी म्हणून वापरू शकतो, किंवा तुम्ही काही पूजा मांडत असाल त्याच्यासाठी वापरू शकतो. पण आज ह्याचा वापर जो मी केलाय तो स्वामींना अभिषेक करण्यासाठी, म्हणजे स्वामींना स्नान घालण्यासाठी केलाय. आणि त्यात ती ताई बघत असेल ना, त्या ताईचं नाव आहे, आपण नाव घेऊन बोलू. तर ताईचं नाव आहे, अरे ताईने याच्यावर नावच नाही लिहिलंय, अक्षदा लिमे मला वाटतं ताईचं नाव आहे. तर तिने मला पाठवलंय. तर खूप अक्षता ताई, मला खूप 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 प्रचंड आवडलेलं आहे हे.
कारण हे तू माझ्यासाठी नाही, खरं तर हे तू स्वामींसाठी पाठवलंयस आणि म्हणून मला जास्त आवडलं आणि म्हणून मी त्यांच्यासाठीच त्याचा वापर केला. म्हणजे स्वामींनाच याच्यामध्ये स्नान घातलं आणि खूप भारी वाटत होतं, मला खूप छान वाटत होतं त्याच्यामध्ये स्नान घालताना. देवांना स्नान घालण्यासाठी पण खूप सुंदर आहे. तर हे तुला प्रत्येक माझ्या वेगवेगळ्या पूजांमध्ये वगैरे तुला हे दिसेल छान आणि तुला पण खूप मस्त वाटेल. तर त्यानंतर तिने चेन्नईवरून कुंकू आणि अष्टगंध सुद्धा पाठवलं होतं. ते पण मी देवांना लावलंय आणि तिने जे चिठ्ठी पाठवली त्या चिठ्ठी मी तुम्हाला वाचून दाखवते. श्री हॅलो मेघांजली, माझा तुझ्या बरोबरचा प्रवास मागच्या वर्षी नवरात्रीपासून सुरू झाला. खूप आभार, धन्यवाद जुन्या विसरलेल्या गोष्टी नव्याने माझ्या आयुष्यात आणण्यासाठी. एक छोटीशी भेटवस्तू दहिवडकर सराफ यांच्याकडे ठेवत आहे. आरती थाळी म्हण व देवांना उपयुक्त अशी वस्तू म्हण. आशा आहे तुला आवडेल. चेन्नईवरून आणलेले एक कुंकू पण ठेवला आहे. तुझी सखी. कधी ना कधी आयुष्यात नक्कीच भेटू, नक्कीच भेटू. खूप खूप धन्यवाद ताई. आणि म्हणजे माझ्याकडे खरं ना शब्दच नाहीयेत की मी काय बोलू तुम्हाला. इतकं प्रेम तुम्ही देतायत, इतके आशीर्वाद देतायत, ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून ना मला एक गोष्ट खूप 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 प्रकर्षाने जाणवते की जेव्हा तुम्ही या भक्ती मार्गात येता, जेव्हा तुम्ही खरंच काहीतरी चांगलं करायला जाताय, जेव्हा तुम्ही तुमच्या मनात दुसऱ्यांविषयी चांगल्या भावना आहेत, दुसऱ्यांविषयी चांगले विचार आहेत, तर तेव्हा ना तुमच्या आयुष्यात आपोआप प्रत्येक गोष्टीमध्ये ना प्रगती होत राहते किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला आपोआप सुरुवात होते. तुम्हाला काहीही कुठलीही खूप ओढाताण मेहनत तुम्हाला करायची गरज लागत नाही. तर काल पण कालच्या व्हिडिओला सुद्धा अशा बऱ्याच काही काही कमेंट्स होत्या आणि दिवसभरात मला वेळ मिळत नाही, त्यामुळे मी संध्याकाळी बघायला जाते. तर संध्याकाळी जेव्हा मी बघितलं तर त्या कमेंट्सला, म्हणजे त्या नेगेटिव्ह कमेंट्स होत्या आणि त्या कमेंट्सला जवळपास 10-12 रिप्लाय त्या कमेंटला केलेले होते माझ्या रिप्लायच्या आधीच. ते बघून तर मला म्हणजे इतकं वाटलं ना की म्हणजे मला बोलायची गरजच पडत नाहीये. आज तुम्हाला इतक्या माझ्या गोष्टी, माझ्या भावना, सगळ्या गोष्टी इतक्या समजतायत आणि तुम्ही इतक्या आत्मीयतेने म्हणजे आपल्या घरच्या व्यक्तीसाठी जसं कोणाशी भांडतो ना, तसं तुम्ही त्यांच्याशी म्हणजे त्यांना बोलताय किंवा त्यांना सांगताय किंवा समजवताय. तर ती गोष्ट खूप भारी आहे. ते तुमचं जे प्रेम आहे ना, हे असंच कायम असू द्या. हे जे आशीर्वाद आहेत ते असेच कायम असू द्या. मी पण नेहमी माझ्याकडून जितका प्रयत्न होईल तितकं मी काही ना काही चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी 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 प्रयत्न करत राहील. ही गोष्ट मी आयुष्यात कधीच सोडणार नाही. कारण हे खूप म्हणजे ना एक म्हणतात ना की तुम्हाला नशीब लागतं अशा गोष्टी मिळण्यासाठी की तुमच्याकडून तुम्ही त्याच्यामध्ये कामही करताय आणि त्यातून तुमच्याकडून काहीतरी चांगली गोष्ट घडते आणि त्यातून तुम्हाला खूप सारे आशीर्वाद मिळतात. बघा, पैसा सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही जिथे ज्याही कामामध्ये जाल तर तुम्हाला पैसा मिळतो, पण फक्त पैसा कमवणं आणि त्यासोबत लोकांचे आशीर्वाद कमवणं, त्यांचं प्रेम कमवणं ही खूप 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 वेगळी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे मी त्या स्वामींची पण खूप आभारी राहीन नेहमीच आयुष्यभर की त्यांनी म्हणजे माझ्या आयुष्यात, ते माझ्या आयुष्यात आले, त्यांनी माझ्या आयुष्याचा संपूर्ण कायापलट केला आणि खूप चांगलंच म्हणजे जे पण होतंय ना आयुष्यात ते खरंच चांगलं होतंय आणि चांगलंच होत राहावं आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही भावना नेहमी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. घरात बघा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, मुलांच्या बाबतीत म्हणा, मिस्टरांच्या बाबतीत म्हणा, आपल्या बाबतीत म्हणा किंवा कोणाच्या नातेवाईकांच्या वगैरे बाबतीत. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं, जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गामध्ये असता ना, तर तेव्हा तुम्हाला या बाकीच्या गोष्टी नगण्य वाटायला लागतात. तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा जास्त स्ट्रेस येत नाही आणि जेव्हा तुम्ही कुठल्याच अशा चांगले विचार जर तुमच्या आयुष्यात नसतील तर हे खराब विचार किंवा नेगेटिव्हिटी तुमच्यावर हावी व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत चिडचिडपणा, चुकीचं दिसत असतं. कोणी म्हणजे थोडंसं जरी चुकीचं वागलं तरी ते लगेच हायलाइट होत असतं, लगेच दिसत असतं, लगेच आपल्याला राग येत असतो. पण ते जर तुमच्याकडे चांगले विचार असतील, तुमची सेवा, नित्य सेवा असेल, तर तुमच्यामध्येच आपोआप एवढे बदल घडतात. जी पण चुकीची गोष्ट घडत असते, आता तुम्ही एक उदाहरण सांगते की तुम्हाला राग येतो, तुमचं कोणाशी भांडण होतं किंवा कोणाशी आपलं पटत नाही, तर ही गोष्ट आहे ना ऍक्शनला रिॲक्शन असते. म्हणजे जेव्हा समोरचा व्यक्ती वागतो
तुम्ही त्यावेळेला काय रिॲक्ट करता ह्याच्यावर तुमचं पुढच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. जर ती गोष्ट तुम्ही तिथेच थांबवली, जर त्या गोष्टीला तिथेच तुम्ही स्टॉप दिला, तर ती गोष्ट पुढे अजिबात वाढत नाही. त्या व्यक्तीला रिप्लाय करायचं तर सोडाच, पण तुम्ही स्वतःहून आतमध्ये तुम्हाला एक शांतता वाटत असते नेहमी, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो राग, द्वेष, जे निगेटिव्हिटी ह्या गोष्टींपासून तुम्ही नेहमी लांब राहता. तर बघा किती फायदे होतात. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त अध्यात्मामध्ये येऊनच होऊ शकते. कारण अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला वरून खालपर्यंत म्हणजे पूर्ण आतून, हे तर तुमचं शरीर आहे, पण जी तुमची आत्मा आहे ते तुमच्या आत्म्याला सुद्धा शुद्ध करायचं काम करत असते, तुमच्या मनाला शुद्ध करायचं काम करत असतं. आणि त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा बोलत ना एक अभ्यासही होत असतो त्याच्यामधून, की मी कसं वागते. जेव्हा तुम्हाला विचार नसतात ना, तर तेव्हा मला म्हणजे काही लोक म्हणतील की ही खूप बडबड करते, पण असो, मला जे सुचतंय, मला जे वाटतंय, आज जे स्वामी मला सांगतायत की तू सांग किंवा तू बोल, तर ते माझ्या मुखातून निघतंय. मी कुठलाही अभ्यास करून बसली नाहीये किंवा मी कुठलं पुस्तक वाचून बसली नाहीये, पण जे असं वाटतं की तिथून ज्या लहरी येतात त्या तिथपर्यंत, शेवटी हे सगळं जो सगळा खेळ आहे ना, हा सगळा व्हायब्रेशन्सचाच खेळ आहे. तर मी कुठे होती की मी विसरले आता की मी काय सांगत होते, की चुकीचं काही घडत असतं असं काहीतरी मी सांगत होते. जाऊ दे, ते पुढे कुठेतरी काहीतरी लिंक होईल त्याची. पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या आयुष्यात की ज्या आपल्याला कधी कधी कळत नाहीत. आपल्याला कधी कधी असं वाटतं की मला काहीच मार्ग मिळत नाहीये किंवा काय. पण जेव्हा तुम्ही अशा चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये राहाल, जेव्हा तुम्ही चांगलं बघाल, चांगलं ऐकाल, तर बघा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग मिळत राहतो. आणि कधीही कुठलीही वाईट परिस्थिती जरी आली ना, तरी पण ती वाईट परिस्थिती का आली, कशामुळे आली, मग आता काय करायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मी ह्याच्यावर कसं मात करू, कसं ह्याच्यातून पुढे जाऊ, कसं ह्याच्यातून मार्ग काढू, ह्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात ना, तर नक्कीच तुमचं जे टेन्शन आहे ना ते बऱ्याचपैकी कमी होतं. आणि भरपूर गोष्टी असतात अशा आपल्या आयुष्यातल्या. तर जसं जसं काय काय मला सुचत जातं तसं मी तुम्हाला सांगत जाते. आज ज्यांनी ज्यांनी जे जे काही दिलं होतं ते मी सगळं वापरलंय. फक्त ताईंनी जे सिंहासन दिलं होतं ते मी नाही घेतलं, कारण ते आता नाही ठेवू शकत. काहीतरी स्पेशल छान असेल तेव्हा मी नक्की ते वापर करेन त्याचा. आणि ज्या रांगोळ्यांच्या बाबतीत खूप जणांनी विचारलं, तर मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्या ताईंनी सुद्धा मला गिफ्ट पाठवल्या होत्या, ज्या रेडीमेड रांगोळ्या येतात. तर छान आहेत त्या पण वापरायला. तर त्या ताईंचा नंबर मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिला होता. स्वाती सोनटक्के म्हणून ताई आहेत. तर तुम्हाला काही त्याचे डिटेल्स हवे असतील, प्राइस म्हणा किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये व्हरायटी म्हणा, तर तुम्ही त्या ताईंना फोन करून विचारू शकता. कारण बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई हे रेडीमेड रांगोळ्यांचं दाखव, सांग वगैरे. तर मी ताईंचा नंबर तुम्हाला देते, तर नंबरवरून तुम्ही त्यांना कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला हवे असेल तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता. तर आणखीन एक गोष्ट ती म्हणजे आज संध्याकाळी, आज गुरुवार आहे, तर आज संध्याकाळी 6:30 वाजता आपली लाईव्ह मध्ये आरती असणार आहे. तर सगळ्यांनी लाईव्ह आरतीला नक्की या. आणि आणखीन एक मस्त गुड न्यूज तुम्हाला सांगते, खूप भारी. तर ती म्हणजे की आता माहित नाही मला ती होईल की नाही होईल ते माहित नाही, पण मला दादानी सांगितलं, म्हणजे जे कारपेंटर आहेत त्यांनी सांगितलं की असं सेम टू सेम मंदिर, पूर्ण म्हणजे आतलं देवघर, बाहेरचं असं पूर्ण देवघर सगळं आपलं, ते जसंच्या तसं मंदिर सेम पॅरिसला जाणार आहे. म्हणजे माहित नाही अजून जाणार आहे की नाही जाणार आहे, पण त्यांना तिथून त्या ताईंनी ऑर्डर दिली आहे पूर्ण सेम मंदिर बनवण्याची. आणि झालं शक्य तर पॅरिसला जाईल. आणि समजा त्या ताई बघत असतील हा व्हिडिओ, तर ताई प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जेव्हा तुमच्याकडे हे मंदिर येईल ना देवघर, तर मला नक्की इंस्टाग्रामला किंवा त्या दादांकडे म्हणजे सुतार जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही नक्की व्हिडिओ पाठवा किंवा फोटो पाठवा. मला खरंच बघायला आवडेल की आपलं देवघर कसं वाटतंय तिथे. म्हणजे पॅरिसला एवढ्या लांब, म्हणजे 7 समुद्र पलीकडे आपलं देवघर जाणार आहे, तर खूप भारी वाटतं मला. असा विचार येत नाही कधी कधी, कोणाला असा विचार असतो की आता मी बनवलं मग माझ्यासारखं सगळे बनवतील, पण ती उलट एक खूप भाग्याची गोष्ट वाटते मला की आपण एखादी, मी जी गोष्ट आज शेअर करते तुमच्यासोबत, ती ह्याच्यासाठी शेअर करते की तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा.
पण बऱ्याच वेळ काय असतं की कोणाला कोणाला तेवढं समजतं, कोणाला नाही समजत, कोणाला कोणाची आवडत असते, म्हणजे कोणाला कोणाची चॉईस आवडत असते, तर त्याच्या हिशोबाने ते करत असतात. तुम्ही बिंदास करा, मी तसं काहीच विचार नाही करणार कधी. तुम्ही छान असंच्या असं जरी बनवलं किंवा तुमच्या जशा काही रिक्वायरमेंट असतील त्याच्या हिशोबाने तुम्ही बनवलं तरी खूप मस्तच आहे. पण घरात आपलं देवघर असावं, त्याने खूप छान घरामध्ये एकंदर वातावरण तुम्हाला जे असं वाटतं ना, जे दिसतं ना की घर इतकं छान, घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटते, काय वाटते, तर ती देवघरामुळेच वाटते. कारण ती जी चैतन्य शक्ती असते ती जेव्हा जागृत होते, आणि ती जागृत कधी होते, तुम्ही तिला जागृत कराल तेव्हा ती जागृत होते. नाहीतर फक्त ती मूर्ती किंवा मग फक्त तो फोटोच असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जे म्हणजे जो जीव असतो ना तो ओततात, तुम्ही मन लावून श्रद्धेने जेव्हा सेवा पूजा तुमच्या करत असतात, तेव्हा ती चैतन्य शक्ती आणखीन प्रसन्न होते आणि तिची जी पॉझिटिव्हिटी असते ती तुमच्या अखंड घरभर ती पसरत असते. तर म्हणून सगळ्यांच्या घरी देवघर तर असलंच पाहिजे आणि त्या देवघरामध्ये रोजच्या रोज पूजा ही झालीच पाहिजे. दिवसातून जर 5 मिनिटं तुम्ही देवासाठी नाही देऊ शकत असाल, तर मी तर म्हणेन तुमच्यासारखं कमनशिबी तुम्हीच असाल त्या म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. कारण जर त्याने एवढं सगळं आज आपल्याला दिलंय फुकट, तर त्याला जर 5 मिनिटं आपण नाही देऊ शकलो, तर म्हणजे काय आपण माणूस म्हणून बोलण्याच्या खरंच लायकीचे नसू असं मला वाटतं. तर जाऊ दे त्या गोष्टी, पण तुम्ही खरंच मनापासून करा. देवाची पूजा करा, देवाची प्रार्थना करा. असं नाहीये की एवढं सगळं म्हणजे तामझाम मी जसं करते तसं सगळं करायलाच पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या परीने तुम्हाला जसं जमत असेल, जसं शक्य असेल, तुम्हाला हे काहीच जमत नसेल, तुम्ही फक्त हात जोडा, देवाचं नामस्मरण करा, छान मंदिरात जा, म्हणजे ह्या गोष्टी करा. कुठे ना कुठे चांगल्या गोष्टींच्या तुम्ही संपर्कामध्ये राहा. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ना खरंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. विद्यार्थ्यांसाठी पण सांगते, मोठ्या माणसांसाठी सुद्धा सांगते आणि म्हाताऱ्या माणसांसाठी सुद्धा सांगते, सगळ्यांसाठी सांगते, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी सांगते की आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला खूप चांगल्या एका शक्तीची, चांगल्या पॉझिटिव्हिटीची खूप गरज असते. तर त्याच्यामुळे हे करत राहायचं, हे केलेलं कधीच वाया जात नाही, हे नेहमी आपल्या सोबत येतं. तर म्हणून असं छान छान करत राहा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला? स्वामी सेवेच्या बाबतीत बऱ्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले, तर आधीचे आपले खूप सारे जुने व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की मी रोजची पूजा कशी करते, मी स्वामी सेवा कशी करते, नित्यसेवा कशी करते, गुरुचरित्राचं पारायण कसं करते, त्याचे नियम काय असतात, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय असतात, असे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर जे नवीन नवीन सबस्क्रायबर्स असतील तर त्यांनी जुने जरासे व्हिडिओ मस्त बघा आणि तुम्हाला खूप छान छान माहिती त्याच्यामध्ये मिळेल. तर चला, सगळ्यांनी आज संध्याकाळी 6:30 वाजता लाईव्हला आरतीमध्ये नक्की या. आपण आज स्वामींची छान आरती घेऊ आणि छान गप्पा मारू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.